नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी माहिती आहे की 31 मार्च पूर्वीच या 4 योजनांचे पैसे हे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर त्या कोणत्या योजना आहेत, कोणत्या योजनांचे पैसे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहेत, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चालू आहे आणि त्याच्यामध्ये ज्या त्या विभागाच्या मंत्र्यांना प्रश्न विचारल्याच्यानंतर त्या मंत्र्यांच्या मार्फत अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली की 31 मार्च पूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर सर्वप्रथम बघूयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जो काही निधी आहे, योजनेचा निधी वर्षात 3 हप्ते वितरित केले जातात. त्यानुसार या वर्षात 3 हप्त्यातील पहिला हप्ता हा मार्च महिन्यात शेतकऱ्यांना वितरित केला जातो. तर आत्ताचा 6वा हप्ता नियमानुसार 31 मार्च अखेर जवळपास 94 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे 3,000 रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च 2025 या 2 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार नुसार 31 मार्च पूर्वीच लाभार्थ्यांना एकदाच 2 महिन्याचे पैसे हे खात्यात वर्ग केले जाणार आहेत. तर मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी धानाला बोनस दिला जातो. आता हा बोनस धान उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीच्या नियमानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत 31 मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. येत्या 8 दिवसात धान उत्पादक शेतकऱ्यांना खात्यात हेक्टरी 20,000 रुपये बोनस हे जमा केले जाईल. त्याचबरोबर राज्यातील ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी शेती पिकाच्या नुकसानीकरिता नुकसान भरपाई पीक विमा देण्यात येतो. तर आता 2024 या मागील वर्षाचा पीक विमा बाधित शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 अखेरपर्यंत वाटप केला जाईल, असे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना जाहीरपणे सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे या 4ही योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वीच त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.